हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत बोंबीलची काळ्या तिळातील रस्सा भाजी। सर्वप्रथम मी बोंबीलवरती बाजरीचं पीठ टाकून पाणी टाकून ते 5 मिनिटं भिजत ठेवणार आहे। बाजरीचं पीठ टाकल्याने बोंबीलचा उघरट वास कमी होतो। हे आता आपण 5 मिनिटं असेच भिजत राहू देणार आहे। आता आपण मसाला तयार करायला घेऊ। त्यासाठी मी आलं, लसूण, हरभऱ्याची डाळ, खोबरे, कोथिंबीर व कांदा घेतलेला आहे व काळे तीळ घेतले आहे। आता हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे। कढई गरम केल्यावरती मी त्यात काळे तीळ टाकत आहे व ते गरम करायचे आहेत। काळे तीळ गरम झाल्यावरती ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकायचे आहे। तेल गरम होईस्तोपर्यंत हे काळे तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ व त्यामध्ये कोथिंबीर व आलं लसूण टाकून घेऊ। आता गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला खोबरे लाल होईस्तोपर्यंत परतायचे आहे। असे आपले खोबरे गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत आपल्याला परतायचे आहे। खोबरे परतल्यानंतर ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। व आता आपण हरभऱ्याची डाळ गरम करणार आहोत। हरभऱ्याची डाळ ही लाल करून घ्यायची आहे। ही डाळ आपल्याला पांढरी ठेवायची नाही, जेणेकरून आपला रस्सा पांढरा होईल। हरभऱ्याची डाळ काढल्यानंतर आपण आता कांदा फ्राय करून घेणार आहोत। कांदा ही आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे। आपला हा कांदा लाल होत आलेला आहे। याला अजून थोडा लाल करून घ्यायचा आहे व यालाही त्या डिश मध्ये काढून घ्यायचा आहे। व हे सर्व मिश्रण आपल्याला आता वाटून घ्यायचे आहे। आता हे सर्व आपण एकत्र वाटणार आहोत। यामध्ये थोडे पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला वाटायचे आहे। कांदा आणि खोबरे थंड झाल्यावरतीच वाटायचे आहे। हे आपलं वाटण आता तयार झालं आहे। तुम्ही पाहू शकता मसाला आपला आता हा तयार झाला आहे आणि ते भिजत घातलेले बोंबील मी आता धुवून घेतले आहे। आता कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकून त्यामध्ये आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। हळद, कांदा मसाला, मिरची पावडर आणि घरचा बनवलेला मसाला हा आपण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित मिक्स करून तयार केलेला मसाला आपल्याला यात टाकायचा आहे। सर्व वाटण यामध्ये टाकून द्यायचे आहे व व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला आता थोडेसे पाणी टाकून मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। मसाला आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे जोपर्यंत की तो तेल सुटत नाही तोपर्यंत व वरून चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मीठ टाकल्यावरती मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ते धुतलेले बोंबील टाकायचे आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता भाजीसाठी पाणी ओतणार आहोत आपण त्यात। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी टाकू शकता।
तुम्हाला किती भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. आम्हाला घट्ट भाजी नॉनव्हेजची आवडत नाही, त्यामुळे मी पाणी थोडं जास्तच टाकलेलं आहे. व वरनं कोथिंबीर टाकायची आहे. आता भाजीला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे. 10 ते 15 मिनटं ही भाजी व्यवस्थित उकळून द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान उकळी आली आहे. आता ही आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर तरी आली आहे भाजीला. भाजी कडस तोपर्यंत मी एक साईडला भाकरी करून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ही बाजरीची भाकरी आहे. आता आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व नक्की माझी रेसिपी घरी करून पहा. काळ्या तिळातील बोंबील रस्सा भाजी. त्याबरोबर कांदा, लिंबू, बाजरीची भाकरी व एक अंड असं हे मी ताट बनवलं आहे.